एका समाजाला एकाच मागणीसाठी एकदा नाही, दोनदा नाही, तर तब्बल 3 वर्षांहून अधिक काळ वारंवार रस्त्यावर उतरावं लागत असेल, तर प्रश्न आंदोलनकर्त्यांवर उपस्थित होत नाही, प्रश्न सत्तेवर उपस्थित होतो. मराठा समाजाला पुन्हा आंदोलन करावं लागतंय, पुन्हा उपोषण, पुन्हा इशारे, पुन्हा अल्टिमेटम आणि पुन्हा एकदा हे शेवटचं आंदोलन असेल अशी घोषणा. पण आता महाराष्ट्रासमोर सर्वात मोठा प्रश्न आहे, हे खरं शेवटचं आंदोलन आहे की सरकारला दिलेली शेवटची संधी? 58 लाख नोंदी असल्याचा दावा केला जातो, मग प्रमाणपत्र कुठे आहेत? हैदराबाद गॅझेटियर मान्य आहे, मग त्यानुसार प्रमाणपत्र का दिली जात नाहीत? जी आर काढले गेले, मग सुविधा कुठे आहेत? निवड झालेल्या मराठा विद्यार्थ्यांना नियुक्त्या का मिळत नाहीत? आणि जर प्रत्येक आंदोलनानंतर सरकार फक्त आश्वासनच देणार असेल, तर हा संघर्ष संपणार कधी? मित्र हो, मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा स्फोट घडवून आणलाय. 29 ऑगस्ट ही आता केवळ कॅलेंडरवरील तारीख राहिलेली नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणाची अग्निपरीक्षा ठरणारी तारीख बनली. आता शेवटचं लढायचं, तुकडा पाडायचाच, या एका वाक्याने जरांगेंनी पुन्हा संपूर्ण राज्याचं राजकारण ढवळून काढलंय. ही फक्त आंदोलनाची घोषणा नाही, हा सरकारला दिलेला थेट इशारा आहे. जरांगेंचा आरोप अत्यंत गंभीर आहे. त्यांचं म्हणणं आहे की सरकारकडे 58 लाख नोंदी उपलब्ध असूनही त्या नोंदींनुसार मराठा समाजाला प्रमाणपत्र दिली जात नाहीत. मग प्रश्न असा आहे की जर या नोंदी वैध आहेत, तर प्रमाणपत्र का दिली जात नाहीत? आणि जर त्या वैधच नसतील, तर गेली 3 वर्ष समाजाला आश्वासनांच्या भूलथापांमध्ये का ठेवलं गेलं? हा प्रश्न आता प्रत्येक मराठा कुटुंब विचारतोय. मनोज जरांगेंनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत विचारलंय, फडणवीस साहेब, मराठ्यांच्या लेकरांवरच अन्याय का? हा केवळ राजकीय आरोप नाही, हा हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा, हजारो बेरोजगार तरुणांच्या स्वप्नांचा आणि हजारो कुटुंबांच्या वेदनेचा प्रश्न आहे. जरांगेंच्या म्हणण्यानुसार एसीबीसी कोट्यात निवड झालेल्या अनेक विद्यार्थ्यांना योग्य पर्याय उपलब्ध नाहीत, नियुक्त्या मिळत नाहीत, तर दुसरीकडे ओबीसींप्रमाणे सुविधा लागू करण्याचा जी आर काढण्यात आला, पण प्रत्यक्षात एकही सुविधा जमिनीवर दिसत नाही. मग सरकार चालतंय की फक्त कागद चालतोय? इथेच या संपूर्ण आंदोलनाचा सर्वात मोठा मुद्दा समोर येतो. हा प्रश्न फक्त आरक्षणाचा राहिलेला नाही, तर विश्वासाचा झालाय. गेली 3 वर्ष महाराष्ट्राने एकच चित्र पाहिलंय. मनोज जरांगे उपोषणाला बसतात, सरकारचे मंत्री धाव घेतात, बैठका होतात, आश्वासनं दिली जातात, जी आर काढले जातात, आंदोलन मागे घेतलं जातं आणि काही महिन्यांनी पुन्हा तोच संघर्ष सुरू होतो. मग प्रश्न असा आहे की सरकार खरंच प्रश्न सोडवते की फक्त वेळ मारून नेते? जर सरकारला मागण्या मान्य करायच्याच होत्या, तर पहिल्याच आंदोलनात का केल्या नाहीत? आणि जर मान्य करायच्या नव्हत्या, तर प्रत्येक वेळी आश्वासनं देऊन समाजाचा संयम का संपवला जातोय? जरांगेंनी हैदराबाद गॅजेटियरचाही मुद्दा पुन्हा जोरदारपणे उपस्थित केलाय. त्यांचा सवाल अगदी स्पष्ट आहे. सरकारने हैदराबाद गॅजेटियरचा आधार स्वीकारला असेल, तर त्यानुसार प्रमाणपत्र का दिली जात नाहीत? अडथळा प्रशासनात आहे की राजकारणात? अधिकारी सरकारला अडवत आहेत की सरकारच अधिकाऱ्यांच्या मागे लपून बसलंय? हा प्रश्न आता अधिक गंभीर बनलाय. जरांगेंनी आणखी एक अत्यंत गंभीर आरोप केलाय. त्यांच्या म्हणण्यानुसार श्रेयवादाच्या राजकारणात मराठा समाजाचा बळी जातोय. हे वाक्य साधं नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात अनेकदा प्रश्न सुटण्यापेक्षा त्याचं श्रेय कोण घेणार यावरच जास्त संघर्ष होतो. आणि या संघर्षात सर्वात मोठं नुकसान होतं ते सामान्य माणसाचं. मराठा समाज आज नेमका त्याच परिस्थितीत उभा आहे का, हा प्रश्नही आता विचारला जातोय. स्वतंत्र मराठा मंत्रालयाच्या मागणीवरूनही जरांगेंनी मोठा आरोप केलाय. त्यांच्या म्हणण्यानुसार 9 मंत्र्यांनी या मागणीला विरोध केला. हा आरोप अत्यंत गंभीर आहे. जर तो चुकीचा असेल, तर सरकारने त्याचं स्पष्ट खंडन करायला हवं. आणि जर तो खरा असेल, तर मराठा समाजाला उत्तर कोण देणार? स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यासाठी सरकारला नेमकी अडचण काय आहे, हा प्रश्न आता आणखी तीव्र झालाय. याचबरोबर सारथी संस्थेच्या योजना, अण्णासाहेब पाटील महामंडळ, कर्ज परतावे, शैक्षणिक सुविधा आणि इतर अनेक योजनांवरही जरांगेंनी सरकारला धारेवर धरले. त्यांच्या मते अनेक योजना कागदावर सुरू आहेत, पण प्रत्यक्षात लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतच नाहीत. अनेक विद्यार्थी आणि तरुण अजूनही सरकारी निर्णयांची वाट पाहतात. मग घोषणा मोठ्या आणि अंमलबजावणी शून्य, अशी परिस्थिती का निर्माण झाली आहे? आता या आंदोलनाचा राजकीय पैलू समजून घेणं महत्वाचं आहे. मराठा समाज हा महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत प्रभावी आणि निर्णायक मतदार आहे.
अशा परिस्थितीत पुन्हा एकदा मराठा समाज रस्त्यावर उतरतोय ही केवळ सामाजिक घटना नाही तर राजकीय दृष्ट्याही मोठी घडामोड आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या आंदोलनाचे दूरगामी परिणाम होऊ शकतात. कारण हा प्रश्न आता केवळ आरक्षणापुरता मर्यादित राहिलेला नाही. हा प्रश्न विश्वासाचा, सन्मानाचा आणि भविष्याचा बनलाय. मनोज जरांगेंचं एक वाक्य विशेष लक्ष वेधून घेतं. ते म्हणाले, एकतर ते जातील नाहीतर मी जाईन. या एका वाक्यातून त्यांच्या संघर्षाची तीव्रता दिसून येते. त्याचबरोबर त्यांनी 29 ऑगस्टला एकही मराठा घरी थांबू नये असं आवाहन केलंय. म्हणजेच आता हा लढा निर्णायक टप्प्यात पोहोचल्याचं चित्र उभं केलं जातंय. मात्र या सगळ्या घडामोडींमध्ये सरकारची भूमिकाही तितकीच महत्वाची ठरणार आहे. कारण मराठा आरक्षणाचा प्रश्न केवळ राजकीय इच्छाशक्तीने सुटणारा नाही. त्यामध्ये न्यायालयीन प्रक्रिया, घटनात्मक मर्यादा, ओबीसी आरक्षणाचं समीकरण आणि प्रशासकीय अडचणी आहेत. पण त्याच वेळी सरकारने दिलेली आश्वासनं, काढलेले GR आणि त्यांची अपूर्ण अंमलबजावणी यावर प्रश्न विचारले जाणंही तितकंच आवश्यक आहे. लोकशाहीमध्ये आंदोलन हा अधिकार आहे, पण एखाद्या समाजाला एकाच मागणीसाठी वारंवार आंदोलन करावं लागत असेल तर तो प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर आणि राजकीय इच्छाशक्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा विषय ठरतो. आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष 28 आणि 29 ऑगस्टकडे लागलंय. सरकार जर 28 ऑगस्ट पूर्वी ठोस निर्णय घेतं तर संघर्ष टाळला जाऊ शकतो. पण जर तसं झालं नाही तर 29 ऑगस्ट पासून महाराष्ट्र पुन्हा एका मोठ्या आंदोलनाचा साक्षीदार ठरू शकतो. शेवटी प्रश्न एकच आहे, जर 3 वर्षांनंतरही मराठा समाजाला रस्त्यावर उतरावं लागत असेल तर अपयश नेमकं कोणाचं आहे? समाजाचं, प्रशासनाचं की सत्तेचं? याचं उत्तर प्रत्येकाने स्वतः शोधायचंय. पण एक गोष्ट निश्चित आहे, 29 ऑगस्ट ही फक्त आंदोलनाची तारीख राहिलेली नाही, ती महाराष्ट्राच्या राजकारणातील एक निर्णायक वळण ठरू शकते. दरम्यान या सर्वाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा. तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. धन्यवाद.